नमस्कार, मी हरिओम आणि आज ना आपल्या शेडमध्ये आळ्या आलेल्या आहेत. मग सरकार म्हणे आपल्याला ते शेडच्या बाहेरून ना तप्पड लावायचं होतं. मग लगेच सरकार सोबत शेतात आलो. आता तप्पड काऊन लावायचं होतं हे सांगतो तुम्हाला. हे आळं आहे बरं, ह्या आळ्याचं सांगतो तुम्हाला नंतर. आधी ही जी शिडी ना, ही शिडी बाहेर घेतली. हे आपल्या शेडला ना चारही साईडना तप्पड लावायचं होतं. आता हे तप्पड तर आधी पांगून घेतलं, पण आता लावायचं कसं हेच डोकं लागत नव्हतं. मग आमच्या सरकारनं डोकं लावून लगेच लावायला सुरुवात केली. शेडला चारही बाजूनं तप्पड कव्हर करायचं. म्हणजे याचा विषय असा होता की आता सध्या हिवाळा आहे ना, तर त्या आळ्याला ना थंडी वाजते. मग त्या पाला खात नाही. पाला खाल्ला नाही तर कोस तयार करणार नाही. हे कारण होतं शेडला चारही बाजूनं तप्पड लावायचं. पाहताच ना तप्पड लावून घेतलं सगळीकडून. आणि हे पहा आळ्याची साईज केवढी आहे. पहिल्या दिवशी ना आता जशा पाला खात्यान तशा मोठा होत्या. म्हणजे तुम्ही पहा बोटावर ही आळी केवढी दिसते आणि मी शेवटच्या 21व्या दिवशी तुम्हाला दाखीन काळी एका बोटावर केवढी दिसते म्हणून. हे फरक असतो. त्या आळ्या ना जेवढा जास्त तुतीचा पाला खाईन तेवढा जास्त कोस तयार करतात. आता सध्या पहिला दिवस त्याच्यामुळे थोडसंच पाला टाकलेला आहे. मग हळूहळू ना जास्त टाकायचा. आता आजपासून ना मी तुम्हाला सगळं सांगेन बरं. आळ्याचा विषय कसा असतो, कसा पाला लागतो, कसं सगळं टोटल सांगून देईन. लगे लोडच नाही घ्यायचं.